रामा रॉयल गडपोली संघाचा रामदास महानवर पहिल्या चेंडूवरती जबरदस्त गडाघाती प्रहार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. ही मानवंदना त्यांना षटकाराच्या माध्यमातून दिली. यावेळेस मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडू वळवलाय. चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. डीप मिड विकेटला षटकार, परंतु रामा मात्र जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करतोय. फलंदाज रामाच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा फलंदाज रामा मात्र शपथ करून ऑनसाईडच्या दिशेने लोअर मोठा चेंडू आहे. खरा चेंडू ज्याला क्रिकेटच्या भाषेत म्हटलं जातं. पुढील यावेळेस मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडू वळवलाय केवळ मनगटाच्या सहाय्यानं. तर तिथपर्यंत मजल मारायची क्षमता या रॉयल पारगाव संघामध्ये. मात्र रामा यानं खोलवर टप्पा टाकलेल्या चेंडूला ऑनसाईडच्या दिशेनं वळवलंय. 1 धाव जरूर या ठिकाणी मिळते. दुसऱ्या षटकामध्ये आपण 26 धावा बिनबाद फलंदाजी करत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. ज्यामध्ये ज्याची गणना केली जाते ते दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज आणि टॉप कॅच ज्या ठिकाणी जेल घेण्याची संधी होती आणि क्षेत्ररक्षक चुका करत असताना चेंडू फुटबॉलचा वापर स्टेट टू दी लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जस्ट 1 रन देअर आणि या एका धावेने तर गोलंदाज सज्ज होत आहे. आकाश तारेकरचा हा चेंडू बॉल गोज ऑन हाय बट इट इज अ सेफ गॉन 6 रन. 49 हा चेंडू लॉंग एक्साइटिंग पॉवर सो स्ट्रॉंग 6 धावेसाठी षटकार फलंदाजी करतोय. त्यावेळी क्षेत्ररक्षणाच्या उंबरठ्यावर असलेला पारगाव संघ हा चेंडू स्क्वेअर पॉइंट कडून व्हॉट अ मॅसिव्ह व्हॉट अ सुपर स्ट्रोक 4 धावेसाठी या स्पर्धेमध्ये अतिशय खोलवर चेंडू हा फेकला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय त्याने चेंडू कलेक्ट केला आणि तिसरी धाव आपण घेण्याचा राईट मूर्त विकेट रामासाठी हा चेंडू